सकाळी सकाळी आवरलं मस्तपैकी, शर्ट वगैरे मस्तपैकी स्वेटर घातलंय. स्वेटर घालून म्हटलं आता जिमला जायचंय. हे माझ्या बहिणीने दिलेलं स्वेटर आहे मला गिफ्टमध्ये, मग त्यामुळे ते खूप आवडतं, रोज घालून जात असतो. आवरले आता निघालो जिमकडे. जिम वगैरे मारली मस्तपैकी, तणकून वर्कआउट केलं आहे आज. निघालो रूमवरती, आमची जिम आहे. इस्त्री करायची राहिली होती कपडे, तर चालूमध्येच दिले शर्ट, म्हटलं द्या इस्त्री करून आणि घालून म्हटलं मग जाऊ तसंच पुढं. चप्पल पाहायला गेलो होतो आज, पटली नाही, दिला विषय सोडून. मग आमचे जिवलग मित्र ओंकारदादांचा बड्डे, त्यामुळे मग ओंकार गुराळे सहित ओंकार शिंदे साहेब कॅडबरी भरवत होते ओंकारदादा मस्तपैकी बड्डे निमित्त. ती बळच खाल्ली शिंदे साहेबांनी. नंतर गेलो हॉस्टेलला सर्व मित्रपरिवार जमला शिंदेभाऊंच्या बड्डेसाठी. शिंदेभाऊ म्हणजे हॉस्टेलची मोठी हस्ती आहे. ऋषभदादा पण भेटलाय, भरपूर मित्र भेटले. सर्वांनी मिळून भाऊचा बड्डे सेलिब्रेट केलाय. स्वराज, रुद्र वगैरे. ह्याच हॉस्टेलमध्ये मी मागील 3 वर्ष होतो का, ज्याने मला खरंच पुण्यामध्ये राहत असताना कधीच कोणत्या गोष्टीची कमी भासून दिली नाही. ही वास्तू असली तरी पण खूप एक मोठा आधार होता आमच्यासारख्यांसाठी. हे रूमची लाईट नेहमी चालू असायची, कारण की ती माझी रूम होती आणि ती आत्ता पण चालूच आहे. या रूमच्या हा आमच्या हॉस्टेलच्या बाहेरचा परिसर आहे. तर व्यायाम वगैरे, योगा वगैरे करायची पिढीची मुलं. आम्हाला आतमध्ये सेपरेट योगा हॉल होता थंडीमुळे. इथं बसायचे सर्वजण. हे आत्ता मागच्या वर्षी झालेलं काम आहे, पण खूप छान आणि खूप सुंदर काम आहे समितीत. आमचे सर मार्गदर्शन करत होते, त्यामुळं सर्व पोरं ऐकत होती. नंतर म्हटले खायला चला, खायला वगैरे गेलो, खाल्लं वगैरे थोडंसं हिंदवीला. नंतर आलो रूमवरती आल्यानंतर मग घेतलं झोपून. मी बी झोपतो, तुम्ही बी घ्या झोपून.